पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा नाश्त्यासाठी मुलांना रोज काहीतरी नवीन हवं असतं आणि आता तर मुलांच्या सुट्ट्याच पडल्या आहेत. त्यामुळे मुलांना रोज सकाळी नाश्त्यासाठी काही वेगवेगळे पदार्थ हवेच असतात. तर आज आपण अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असा पदार्थ तयार करणार आहोत. चला तर जास्तीचा वेळ न दवडता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. हेल्दी नाश्ता करण्यासाठी इथे आपण बीट वापरणार आहोत. तर आज आपण बीटपासून छान असा पौष्टिक नाश्ता तयार करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला बीट हा छान सोलून घ्यायचा आहे आणि छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत आणि हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला बीटचा रस तयार करून घ्यायचा आहे. बहुतेक मुलं बीट फारसं खात नाहीत, पण त्यांना अशा पद्धतीने जर एखादी रेसिपी तयार करून दिलीत ना तर मुलांना देखील कळत नाही की यामध्ये बीट असतं आणि मुलं देखील आवडीने खातात. तर यामध्ये इथे मी बारीक छोटे तुकडे करून मिक्सरला आपल्याला थोडंसं पाणी घालून बारीक पेस्टचे आपण करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला एखाद्या गाळणीने हे गाळून घ्यायचं आहे. एखाद्या चम्मचनी छान असं दाबून आपल्याला हे पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे. जो चोथा उरतो तो आपल्याला फेकून द्यायचा आहे. कारण चोथामध्ये काही फारसं राहतच नाही आहे, त्यामुळे चोथा तुम्ही फेकलं तरी चालेल. आणि जे पाणी आपण जे काढलेलं आहे बीटचं ते पाणी आपल्याला मोजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण बाकीचे साहित्यसुद्धा आपल्याला वाटीने व्यवस्थित मोजता येईल. तर इथे बीटचा रस इथे माझ्याकडे 2 वाटी इतका बीटचा रस इथे मोजलेला आहे मी. आणि त्याच वाटीने आता मी 1 पाटी रवा घातलेला आहे. तर रवा तुम्ही कोणताही घेतला तरी चालेल. आता अंदाजानुसार याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. 1-2 मिनटं छान याला बॉईल होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये रवा घालायचा आहे. तर साधारण इथे पाणी छान गरम झालेलं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला हळूहळू करून हे रवा घालायचा आहे. तर रवा घालताना एकदम घालायचा नाही आहे, नाहीतर त्याच्या गुठल्या तयार होतील. आपल्याला हळूहळू करून याच्यामध्ये रवा ॲड करत छान असं चम्मचने याला फिरवून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून अशा पद्धतीने तुम्ही घालायचं आहे, जेणेकरून गुठल्या अजिबात ह्याच्या होणार नाहीत आणि व्यवस्थित याला मिक्स होतंही. या बीटच्या रसामध्ये रवा छान असा मिक्स होतो आणि 1-2 मिनटं आपल्याला पुन्हा छान असं परतून घ्यायचं आहे. 2-3 मिनटासाठी छान वाफ येऊ द्यायची आहे. झाकण ठेवून आता आपल्याला याचे छानशी वाफ येऊ द्यायची, म्हणजे छान रवा आपला शिजला जाईल. छान मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला एखाद्या मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे छान असा मुरला जातो रवा. आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद करून हे थोडंसं नॉर्मल थंड होऊ द्यायचं आहे आणि एका परातीमध्ये आपल्याला याला काढून घ्यायचं आहे. काढल्यानंतर खूप जास्त गरम आहे, हाताने छान असं मॅश करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मळून घ्यायचं आहे. एकदम सॉफ्ट डो असं तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही ते बघू शकताय बघा, छान याचा मळला गेलेला आहे. आता छोटे छोटे बॉल्स आपल्या हाताने तयार करून घ्यायचे. जर हाताला मिश्रण चिटकत असेल तर थोडंसं तेल लावलं ना तरी देखील चालेल, किंवा या पिठाला जरी तेल लावलं ना थोडंसं तरी देखील चालेल. हाताला थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे. तर इथे मी छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार आहे. तर यामध्ये इथे मी थोडंसं चीज घालणार आहे. तर इथे किसलेलं चीज आपल्याला थोडंसं घालायचं आहे. मोजरेला चीज घेतलेलं आहे आणि पुन्हा छान असं बंद करून आपल्या छोटे छोटे याचे गोळे तयार करून घ्यायचे. तुम्हाला जर चीज घालायचं नसेल तर तुम्ही असंच देखील याला करू शकता, किंवा तुम्ही टिक्कीचा आकार दिलात ना तरी देखील चालेल. सगळे बॉल्स मी ते तयार करून घेतलेले आहे. आता हे सगळे बॉल्स आपल्याला एका चाळणीमध्ये घेऊन याला वाफवून घ्यायचे आहेत. साधारण 2 मिनटंच आपल्याला चाळणीवरती वाफवून घ्यायचे आहेत, कारण सुरुवातीलाच आपण रवा आणि बीट छान पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं होतं, त्यामुळे रवा हा ऑलरेडी शिजलेलाच आहे. आता इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. चाळण ठेवायची आहे. वरून आपल्याला झाकण ठेवून 2 मिनटं ह्याला वाफ येऊ द्यायची आहे. तर तुम्ही ते बघू शकताय बघा, 2 मिनटं इथे आपली झालेली आहेत आणि मस्तपैकी याची दणदणीत वाफ अशी आलेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे. जर तुम्हाला अजिबातही तेल वापरायचं नसेल या नाश्त्याला तर तुम्ही हा नाश्ता असाच देखील खाऊ शकता, किंवा एखादी हिरवी चटणीबरोबर तुम्ही खाल्लात ना तरी देखील चालेल. पण मी आज या नाश्त्यामध्ये घालणार आहे फोडणी. तर इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतले. तेल मी इथे अगदी 1 चमचाच घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायची आहे मोहरी. इथे मी 2 मिरच्या छान चिरून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला सफेद तीळ 1 चमचा घालायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालून ही फोडणी आपली तयार करून घ्यायची. फोडणी छान तयार झाल्यानंतर आपल्याला हा नाश्ता यामध्ये घालून घ्यायचा आहे. असा जर पद्धतीने मी नाश्ता तयार केलात ना तर वेगळ्या तुम्हाला चटणीची सुद्धा गरज लागत नाही. त्यामुळे मी अशा पद्धतीने नेहमीच करत असते. तर आता आपल्याला एखादा मिनिटच आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. एकसारखं छान परतल्यानंतर आपल्याला वरून याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि एखाद्या मिनिटानंतर आपला गॅस बंद करायचा आहे. मस्त गरमागरम अतिशय टेस्टी आणि हेल्दी नाश्ता आपला इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे. हा नाश्ता तयार करताना तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या घातल्यात ना तरी देखील चालेल. मुलं ना अगदी आवडीने खातील. बीट आणि रवा असेल ना त्याच्यामुळे याची चवसुद्धा खूप छान येते.
तर अशा पद्धतीने आपला हा नाश्ता तयार झालेला आहे. तर तुम्हाला हा नाश्ता कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, माझी ही रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून बघताय हे देखील मला नक्की कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.